गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ऑटोकोइड सिस्टीम स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला ऑटोकोइड्स म्हणजे काय त्याविषयी डिस्कस करणार आहोत. ऑटोकोइड्स चे एक्झाम्पल्स पाहणार आहोत आणि त्या ऑटोकोइड्स मधला जो प्रोस्टेनॉइड्स टॉपिक आहे तो आज आपण स्टार्ट करणार आहे. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जे प्रोस्टॅनॉइड्स किंवा प्रोस्टॅग्लॅन्डिन अनालॉग्स वर क्वेश्चन येतो तर तो शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू येण्याचे चान्सेस आहे. युजेस ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन अनालॉग्स आणि पर्टिक्युलर कंडिशन मध्ये कोणता प्रोस्टॅग्लॅन्डिन अनालॉग्स यूज केला जातो ते तुम्हाला माहित पाहिजे. ओके. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तसं पाहायला गेलं तर शॉर्ट नोट पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक महत्वाचा आहे. परंतु प्रोस्टेनॉइडच्या ज्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स आहेत त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग डिस्कस करत असताना त्या फार्मॅकोलॉजिकल सॉरी जे फिजिओलॉजिकल ऍक्शन्स आहे प्रोस्टेनॉइडच्या त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. कारण एनसेड्सच्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन डिस्कस करताना ह्या प्रोस्टाग्लॅन्डिनच्या फिजिओलॉजिकल ऍक्शन जे आहेत त्याचं त्याचं नॉलेज असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू शॉर्ट नोट आपल्याला युजेस ऑफ प्रोस्टाग्लॅन्डिन अनालॉग्स इतकी केली तरी सफिशियंट आहे. परंतु फिजिओलॉजिकल ऍक्शन्स ऑफ द प्रोस्टॅनॉइड्स किंवा प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस याच्यासाठी करणार आहेत की एनसेड्स आपल्याला नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स व्यवस्थित समजावे म्हणून. तर आपण ऑटोकोइड्स पासून स्टार्ट करूया. आवाज येतोय क्लिअर? हो सर. ओके. ओके. ठीक आहे. आता ऑटोकोइड सिस्टीम आपण डिस्कस करणार आहोत. त्यात ऑटोकोइड्स म्हणजे पहिले जाणून घेऊया की व्हॉट आर ऑटोकोइड्स. दीज आर द सबस्टन्सेस which act within the restricted local areas near the site of synthesis. सो हे असे सबस्टन्सेस आहेत की हे एका रेस्ट्रिक्टेड लोकल एरियामध्ये ऍक्ट होतात जिथं ते सिंथेसाइज होतात. ओके. आणि ॲज कम्पेअर टू हार्मोन्स, ऑटोकॉइड्स आणि हार्मोन्स जर आपण कम्पेअर केले ॲज कम्पेअर टू हार्मोन्स, ऑटोकॉइड्स डिफरंट कसे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपण पाहिलं ऑटोकॉइड्स दीज आर द सबस्टन्सेस विच ऍक्ट इन द रेस्ट्रिक्टेड लोकल एरिया नियर देअर साइट ऑफ सिंथेसिस. आता हार्मोनचा जर विचार केला तर दीज आर द सबस्टन्सेस दॅट आर प्रोड्यूस्ड बाय स्पेसिफिक सेल and after that these substances enters into the circulation, and through circulation these substances reach to distinct site and produce action. अशा सबस्टन्सला आपण हार्मोन्स असं म्हणतो. सो हार्मोन्स आर द सबस्टन्सेस दॅट आर प्रोड्यूस्ड बाय स्पेसिफिक सेल and then they enter into the circulation and reach to the distinct site for action. एक्झाम्पल इन्सुलिन. म्हणजे हार्मोन्स बॉडीमध्ये त्यांची साईट ऑफ सिंथेसिस ही एका ठिकाणी असते आणि साईट ऑफ ऍक्शन ही दुसऱ्या ठिकाणी असते. एक साईट ऑफ सिंथेसिस जे आहे तिथं ते तयार होतात सबस्टन्स आणि ते सर्क्युलेशन मध्ये एंटर होतो. तो सबस्टन्स नंतर सर्क्युलेशन थ्रू डिस्टिंग साईटला जातो आणि तिथं ऍक्ट होतो. तर अशा सबस्टन्सला आपण हार्मोन्स म्हणतो. म्हणजे हार्मोनची साईट ऑफ सिंथेसिस आणि साईट ऑफ ऍक्शन हे वेगवेगळ्या ठिकाणी असतं. ऑटोकॉइड्स जिथं सिंथेसाइज होतात तिथंच ते ऍक्ट होतात. ते सर्क्युलेशन मध्ये मूव्ह होत नाही जास्त आणि त्यांचा हाफ लाईफ पण खूप शॉर्ट असतो, म्हणून ते लोकल रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये ऍक्ट होतात. तर हार्मोनचे एक्झाम्पल आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण एंडोक्राईन सिस्टीम मध्ये डिस्कस केलेलं आहे. इन्सुलिन साईट ऑफ सिंथेसिस इज पॅनक्रिया, बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स. तिथे तयार झाल्यावर सर्क्युलेशन मध्ये येतात आणि त्यानंतर ते इन्सुलिन जो आहे हार्मोन तो ऍडिपोज टिश्यू, स्केलेटल मसल आणि लिव्हरवर ऍक्ट होतो आणि इन्सुलिन जो आहे हार्मोन तो ग्लुकोज युटिलायझेशन साठी उपयुक्त ठरतो. तर ऑटोकॉइड्स हे लोकल
साईटला सिंथेसाइज होऊन लोकली ऍक्ट होतात असं आपण डिस्कस केलंय. आता काही बुक्स मध्ये ऑटोकॉइड्सला लोकल हार्मोन्स असंही म्हणलंय, म्हणजे ते फक्त लोकली ऍक्ट होणारे सबस्टन्स आहेत, त्यामुळे त्यांना ऑटोकॉइड्सला दुसऱ्या भाषेत लोकल हार्मोन्स असंही म्हणतात. तर ऑटोकॉइड्स आणि हार्मोन्स मधला फरक तुमच्या लक्षात आला का? हो सर. समजला? येस सर. Yes, sir. हो सर. आता आजचा जो लेक्चर आहे ना, सुरुवातीचा पार्ट, हे फक्त नॉलेज आपलं इम्प्रूव्ह होण्यासाठी किंवा नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला लक्ष द्यायचं आहे. एक्झाम मध्ये हे ऑटोकॉइड्स हार्मोनचा डिफरन्स वगैरे कोणी विचारणार नाही, पण तुम्हाला ओव्हरऑल नॉलेज असावं म्हणून आपण ते डिस्कस करत आहोत. आता ऑटोकॉइडचं क्लासिफिकेशन हे तुम्हाला कोणी विचारणार नाही, काय फक्त माहित पाहिजे की ऑटोकॉइडचे एक्झाम्पल काय. तर ऑटोकॉइडचे एक्झाम्पल्स आता आपण डिस्कस करणार आहोत. पहिला आहे अमाइन डिराइव्ह ऑटोकॉइड्स. अमाइन डिराइव्ह ऑटोकॉइड्स वी हॅव टू ऑटोकॉइड्स, हिस्टामाइन आणि 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन. 5 हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइनला आपण सिरोटोनिन असेही म्हणतो, सिरोटोनिन असेही म्हणतो. त्यानंतर लिपिड डिराइव्ह ऑटोकॉइड्स मध्ये प्रोस्टॅनॉइड्स आहेत. प्रोस्टॅनॉइड्स मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहेत, थ्रम्बोक्सेन आहे, प्रोस्टासायक्लिन आहे. ओके. तर ते काय आहेत ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. प्रोस्टॅनॉइड्स मध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन्स, थ्रम्बोक्सेन आणि प्रोस्टासायक्लिन येतात. त्याचप्रमाणे लिपिड डिराइव्ह मध्ये ल्युकोट्राईन्स येतात, प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टरही येतात. तर लिपिड डिराइव्ह मध्ये 3 गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. एक आहे प्रोस्टॅनॉइड्स. ओके. मध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन, थ्रम्बोक्सेन आणि प्रोस्टासायक्लिन आहे. देन आहे ल्युकोट्राईन्स आणि नेक्स्ट आहे प्लेटलेट ऍक्टिव्हेटिंग फॅक्टर. आणि तिसरा ग्रुप जो आहे ऑटोकॉइडचा, त्याला आपण पेप्टाइड म्हणतो. त्यात अँजिओटेन्सिन आहे. कायनिन्स मध्ये ब्रॅडिकायनिन आणि कॅलिडिन आहे. वॅसोऍक्टिव्ह इंटेस्टायनल पेप्टाइड आहे. न्यूरोटेन्सिन आहे, सबस्टन्स पी आहे आणि कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड आहे. तर हे पेप्टाइडचे एक्झाम्पल परत एकदा डिस्कस करतो. अँजिओटेन्सिन, कायनिन मध्ये ब्रॅडिकायनिन, कॅलिडिन, वॅसोऍक्टिव्ह इंटेस्टायनल पेप्टाइड, न्यूरोटेन्सिन, सबस्टन्स पी आणि कॅल्सिटोनिन जीन रिलेटेड पेप्टाइड. आता हे झाले एक्झाम्पल्स ऑटोकॉइडचे. ओके. आणि आपल्या बॉडीमध्ये हे सबस्टन्सेस जे प्रेझेंट आहेत वेगवेगळ्या साईटला, ते तिथे ते लोकल ऍक्शन प्रोड्यूस करतात आणि ह्या सबस्टन्सला आपण त्यामुळं ऑटोकॉइड्स असं म्हणतो. आता त्यानंतर आता आपण इकोसॅनॉइड्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. इकोसाचा अर्थ आहे 20 कार्बन. म्हणजे इकोसॅनॉइड्स हे असे सबस्टन्सेस आहेत, त्यांचं जर केमिकल स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्यात 20 कार्बन कंपाऊंड्स असतात. इकोसा मीन्स 20. तर दीज आर द 20 कार्बन कंपाऊंड्स अँड दे प्रोड्यूस फ्रॉम PUFA, that is polyunsaturated fatty acid, and these eicosanoids involved in cellular activity. Eicosa means 20 atoms. ओके. एक्झाम्पल काय आहे इकोसॅनॉइडचे? त्यामध्ये प्रोस्टॅनॉइड्स आहेत, ल्युकोट्राईन्स आहे. आणि प्रोस्टॅनॉइड्स मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, थ्रम्बोक्सेन आणि प्रोस्टासायक्लिन हे येतात. तर प्रोस्टॅनॉइड्स आणि ल्युकोट्राईन्सला एकत्र आपण काय म्हणतो? इकोसॅनॉइड्स. तर इकोसॅनॉइड्स वर्ड आला तर लक्षात येईल तुम्हाला. प्रोस्टानॉइड आणि इको. हा, इकोसॅनॉइड्स म्हणजे प्रोस्टॅनॉइड्स आणि ल्युकोट्राईन्स या दोघांना आपण इकोसॅनॉइड्स असं म्हणतो. ओके. तर नेक्स्ट थोडा फिजिओलॉजी पार्ट आपण आता डिस्कस करणार आहे की इम्पॉर्टंट पॉइंट्स रिगार्डिंग इकोसॅनॉइड्स. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू परत एकदा सांगतोय, ते माहितीच असावं असं काही नाही, फक्त नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू बेसिक गोष्टी क्लिअर व्हाव्या म्हणून हे पॉइंट्स मी तुमच्याशी डिटेलमध्ये डिस्कस करत आहे. तर इकोसॅनॉइड्स दे आर प्रोड्यूस इन मायन्यूट अमाऊंट्स बाय ऑल सेल्स. स्मॉल अमाऊंट मध्ये हे इकोसॅनॉइड्स सगळ्या सेल्स बनवतात एक्सेप्ट आरबीसी. एक्सेप्ट आरबीसी म्हणजे इकोसॅनॉइड सिंथेसिस कुठं होत नाही? आरबीसी मध्ये, कारण आरबीसी मध्ये न्यूक्लियस नसतं. आणि हे इकोसॅनॉइड लोकली ऍक्ट होतात ऍट द साइट ऑफ सिंथेसिस, त्यामुळेच त्यांना आपण ऑटोकॉइड्स म्हणतोय. आणि इकोसॅनॉइड्स मध्ये काय येतं? प्रोस्टॅनॉइड्स आणि काय लिकोट्राइन. येतं? ल्युकोट्राईन्स. लिकोट्राइन. ल्युकोट्राईन्स.
सो इकोसाइट्स आर नॉट फाउंड प्री फॉर्म इन द टिश्यू. ते काही स्टोअर झालेले नसतात, स्टोअर नसतात. ते आर जनरेटेड डी नोव्हो फ्रॉम फॉस्फोलिपिड. ते फॉस्फोलिपिड पासून बनतात. ओके. Their inactivation is very rapid, so they don't circulate in the blood. Plasma half-life is very short. When they synthesize locally, act locally, okay, inactivate locally, do not circulate in the blood. So they are synthesized, released, act, inactivated locally by the same tissue, do not need to circulate. आणि व्हेरी हाफ अ व्हेरी शॉर्ट हाफ लाईफ. ओके. तर हे काही त्यांचे पॉइंट्स आहेत. ओके. इकोसॅनाइड्स विषयी. आता केमिकली जर आपण हे जे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स पाहिले, दे आर कन्सिडर ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रोस्टेनॉइक ऍसिड. आता हे जे प्रोस्टॅग्लॅन्डिनचं स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर पाहिलं तर हे रिंग स्ट्रक्चर आहे. ओके. प्रोस्टॅग्लॅन्डिनचं स्ट्रक्चर पाहिलं तर हे कोणतं आहे? प्रोस्टेनॉइक. ओके. रिंग स्ट्रक्चर आहे. किती मेंबर रिंग आहे? 5 मेंबर रिंग. आणि ओके. 1, 2, 3, 4 आणि 5. सो दिस इज 5 मेंबर रिंग. ओके. अँड इट कन्सिस्ट ऑफ टू साइड चेन. ओके. दे प्रोजेक्ट इन ऑपोजिट डिरेक्शन. त्या ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असतात अँड ऍट राईट अँगल्स टू द प्लेन ऑफ द रिंग. हे जे 5 मेंबर रिंग आहे त्याच्या प्लेनला ते राईट अँगल असतात आणि ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असतात. आता ही टू डायमेन्शनल इमेज असल्यामुळं ते एक्झॅक्ट राईट अँगल दाखवणं शक्य नाही. 3 डायमेन्शनल मध्ये ते दिसतं. थोडक्यात काय की टू साइड चेन असतात त्याच्यामध्ये आणि 5 मेंबर रिंग आहे. हे प्रोस्टेनॉइड्स विषयी आपण पाहिलेलं आहे. ओके. तर हे कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही. फक्त बाकीच्या गोष्टी महत्वाच्या आहे की प्रोस्टॅग्लॅन्डिनची एक्झाम्पल. तुम्हाला माहित आहे का काही प्रोस्टॅग्लॅन्डिनची एक्झाम्पल? लॅवोप्रोस्ट, बिमॅटोप्रोस्ट, ओके. ते तर अॅनालॉग झाले. म्हणजे बॉडीमध्ये कोणते प्रोस्टॅग्लॅन्डिन्स असतात? PGI2, थ्रोम्बोक्सिनेस E2, PGI2, थ्रोम्बोक्सिनेस थ्रोम्बोक्सिन E2, A2. E2 ऐकले मी, ओके. PGE2, प्रोस्टॅग्लॅन्डिन D2, प्रोस्टॅग्लॅन्डिन E2. E ओके. प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा ऐकलंय? प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा. ओके. त्यानंतर प्रोस्टॅग्लॅन्डिन G2, प्रोस्टॅग्लॅन्डिन H2. हे G2 आणि H2 हे फास्ट दुसऱ्या प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये कन्वर्ट होतात. त्यामुळे त्याला प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट असेही म्हणतात. आणि हे आपल्या बॉडी मधले कॉमन प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे. ओके. तर याच्यामध्ये पहा. ओके. D2. ओके. E2, F2. ओके. G2, H2, I2 आणि थ्रम्बोक्सिन A2. बरोबर आहे. म्हणजे डी पासून आय पर्यंत आहे. D2, E2, F2, G2, H2 आणि थ्रम्बोक्सिन A2. लक्षात आलं? हे आपल्या शरीरात प्रोस्टॅग्लॅन्डिन दिसून येतात. तर व्हॉट अबाउट ABC? तर हे ABC प्रोस्टॅग्लॅन्डिन हे आपल्या शरीरात दिसत नाही. परंतु जेव्हा आपण हे एक्सट्रॅक्शन प्रोसिजर करतो त्यावेळेस ते ड्युरिंग एक्सट्रॅक्शन प्रोसिजर करताना फॉर्म होऊ शकता. परंतु शरीरामध्ये आपल्या ॲज सच प्रोस्टॅग्लॅन्डिन ABC प्रेझेंट नसतात. ओके. लक्षात आलं तुमच्या? ओके. कोणते हो सर. प्रोस्टॅग्लॅन्डिनचे एक्झाम्पल लक्षात आले? D2, E2, F2, I2, थ्रम्बोक्सिन A2, G2, H2. ओके. हे नावं तर लक्षात आले? हो सर. ओके. आता सबस्क्रिप्ट इथं काय आहे प्रत्येक याच्यात? टू सबस्क्रिप्ट 2 टू आहे. What these two denotes? These two denotes number of double bond present in the side chain. साइड चेन मध्ये किती डबल बॉन्ड आहे त्याची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे हे ज्या प्रोस्टॅग्लॅन्डिन आहेत आपल्या शरीरात त्यात किती
साईड चेन मध्ये किती डबल बॉन्ड्स आहेत? 2. टू. टू. लक्षात आलं? तर थोडक्यात आता ते तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, कोणी ते विचारणार नाहीये. ओके. तर पहा नेक्स्ट पार्ट. सो 5 मेंबर रिंग, टू द साईड चेन आहेत, ऍट राईट अँगल टू द प्लेन आहेत, रन इन ऑपोजिट डिरेक्शन आहे, आणि त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की ए पासून आय पर्यंत आहेत, थ्रम्बोक्सिन A2 आहे, आणि डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ डबल बॉन्ड सबस्क्रिप्ट 1 2 3 आहेत. तर मेजॉरिटी जे आपण पाहिलेत प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये, ते डबल बॉन्ड्स किती त्याच्यावरून ते सबस्क्रिप्ट डिसाइड होतो. तर आपण पाहिले ABC नॉट फाउंड इन द बॉडी, दे आर आर्टिफॅक्ट अँड फॉर्म ड्युरिंग एक्सट्रॅक्शन प्रोसिजर. ओके, इथपर्यंत पाठ समजलाय तुमच्या सर्वांच्या लक्षात आलाय? हो सर. ओके. आता ल्युकोट्राईन्स कडे येऊया. आता हे ल्युकोट्राईन्स जे आहे, ओके, तर तुम्ही अस्थमामध्ये पाहिलेले आहे पहा, ऐकलेत? ल्युकोट्राईन B4, D4 ल्युकोट्राईन डी. C4, ल्युकोट्राईन D4, ऐकलंय? ओके. हो सर. आता हे ल्युकोट्राईन्स कसे नाव त्यांना पडलं आहे? आता त्याचं नाव कसं आलेलं आहे की हे जे ल्युकोट्राईन्स आहेत, दे वेर फर्स्ट ऑप्टेन फ्रॉम ल्युकोसाइट. मग ल्युकोसाइट वरून ल्युको नाव आलं. बरोबर आहे की काय नाव आलं? ल्युको. अँड ट्राईन, ट्राईन म्हणजे दे हॅव 3 कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स. किती डबल बॉन्ड्स आहे? थ्री. 3. 3 डबल बॉन्ड्स आहेत, बरोबर आहे. कॉन्जुगेटेड म्हणतोय मी, 3 कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स असतात. तर आता एक लक्षात घ्या की ल्युकोट्राईन B4 C4 D4 हे जे ल्युकोट्राईन्स आहेत, तर सबस्क्रिप्ट वरून किती डबल बॉन्ड लक्षात येत आहे तुमच्या? 4. 4. आणि त्या 4 पैकी 3 कॉन्जुगेटेड असतात. मग ल्युकोट्राईन्स मध्ये जे ट्राईन म्हणलंय, ते 3 बॉन्ड जे आहे ते कोणते बॉन्ड आहे? कॉन्जुगेटेड. 4 पैकी कॉन्जुगेटेड. 3 कॉन्जुगेटेड आहे, एक अनकॉन्जुगेटेड आहे. पण टोटल बॉन्ड्स ल्युकोट्राईनच्या स्ट्रक्चर मध्ये किती असतात डबल बॉन्ड्स? 4. 4. तर हे झालं त्याचं विषयीचं बेसिक नॉलेज, आपण डिस्कस केले ल्युकोट्राईन्स विषयी. तर ते ल्युकोट्राईन्स पण दे आर डेजिग्नेटेड ॲट A B C अप टू F, अँड डिपेंडिंग ऑन द डबल बॉन्ड्स 1 2 3 4 आपण नंबर देतो. तर जे आपल्या ह्युमन्स मध्ये प्रामुख्याने दिसून येणारे आहेत ल्युकोट्राईन्स, त्यात टोटल डबल बॉन्ड्स जे आहे त्या 4 असतात साईड चेन म्हणजे याच्यामध्ये, आणि त्यातले 3 कॉन्जुगेटेड असतात. ओके. आता हे प्रोस्टॅनॉइड्स मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स येतात, थ्रम्बोक्सिन येतो, ओके, आणि प्रोस्टासायक्लिन येतं. ओके. आणि त्यानंतर ल्युकोट्राईन्स, ह्या दोघांना एकत्र आपण काय म्हणतो? प्रोस्टेनॉइड आणि ल्युकोट्राईन्सला एकत्र काय नाव दिलेलं आहे? इकोसोनाइट. इकोसॅनॉइड्स. आणि हे इकोसॅनॉइड कशापासून ऑप्टेन होतं? तर हे इकोसॅनॉइड इसेन्शियल फॅटी ऍसिड पासून ऑप्टेन होतं, ॲरोचोडिनिक ऍसिड. तर ॲरोचोडिनिक ऍसिड इज द प्रिकर्सर ऑफ इकोसॅनॉइड सिंथेसिस. तर हे इकोसॅनॉइड्स कसं सिंथेसाइज होतात त्याविषयीचं नॉलेज असणं ही गरजेचं आहे. आता त्यासाठी तुम्हाला ॲरोचोडिनिक ऍसिड पाथवे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्या आधी जे पॉइंट्स मी तुमच्याशी डिस्कस केलंय, तर प्रिकर्सर काय आहे इकोसॅनॉइडचं? ॲरोचोडिनिक ऍसिड. म्हणजे ॲरोचोडिनिक ऍसिड हे प्रोस्टॅनॉइड्स तयार करतात. ॲरोचोडिनिक ऍसिड पासून ल्युकोट्राईन तयार होता. प्रोस्टॅनॉइड्स मध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहेत, थ्रम्बोक्सिन A2 आहे, प्रोस्टासायक्लिन आहे. प्रोस्टासायक्लिनला दुसऱ्या भाषेत प्रोस्टॅग्लॅन्डिन I2 असेही म्हणतात. तर प्रोस्टासायक्लिन इज द नेम ऑफ प्रोस्टॅग्लॅन्डिन I2. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहे, थ्रम्बोक्सिन A2 आहे आणि प्रोस्टासायक्लिन आहे. तर ते प्रोस्टॅनॉइड्स आणि ल्युकोट्राईन्स या दोघांना इकोसॅनॉइड्स म्हणतो, आणि ते कशापासून बनतात? ॲरोचोडिनिक ऍसिड पासून. लक्षात आलं तुमच्या? ॲरोचोडिनिक ऍसिड पासून. आता ॲरोचोडिनिक ऍसिड जो आहे, हा
मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड पासून बनतो. म्हणजे सेल मेम्ब्रेन जे आहे, प्रत्येक सेलचा जो मेम्ब्रेन असतो त्या मेम्ब्रेन मध्ये फॉस्फोलिपिड्स असतात. आणि मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडचं कन्व्हर्जन ॲरोचोडेनिक ऍसिड मध्ये होतं, आणि हा ॲरोचोडेनिक ऍसिड मग प्रोस्टेनॉइड आणि ल्युकोट्राईनच्या सिंथेसिस साठी वापरतात. जर ॲरोचोडेनिक ऍसिडचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्यात किती बॉन्ड असतात? 4 डबल बॉन्ड असतात. आणि हे ॲरोचोडेनिक ऍसिड जेव्हा प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये कन्वर्ट होतात, ओके, तर 4 पैकी 2 बॉन्ड जे आहे, ओके, ते सॅच्युरेटेड होतात ड्युरिंग सायक्लिझेशन प्रोसेस. ओके. तर एक लक्षात घ्या की रिंग स्ट्रक्चर हे प्रोस्टाग्लॅंडिन मध्ये दिसतं, परंतु ल्युकोट्राईन मध्ये रिंग स्ट्रक्चर दिसत नाही. तर हे रिंग स्ट्रक्चर बनताना सायक्लिझायझेशन रिएक्शन मध्ये 2 डबल बॉन्ड हे सॅच्युरेट होतात आणि फक्त 2 डबल बॉन्ड साईड चेन मध्ये राहतात. म्हणून प्रोस्टाग्लॅंडिनचा जर सबस्क्रिप्ट पाहिला तर तिथे काय आहे? 2. बरोबर. 2. प्रोस्टाग्लॅंडिन E2, F2 अल्फा, I2, थ्रोम्बोक्सिन A2. ओके. आणि ल्युकोट्राईनचा विचार केला तर इथं रिंग स्ट्रक्चरच नाही, त्यामुळे सायक्लिझेशन ची गरज पडत नाही, आणि त्यामुळं डबल बॉन्ड जे ॲरोचोडिनिक ऍसिड मध्ये 4 असतात तेच ल्युकोट्राईन तयार होतात आणि ते 4 बॉन्ड त्यात पण येतात. आणि त्यामुळे ल्युकोट्राईन्स मध्ये जर डबल बॉन्ड्स विचारले तर ते किती आहेत? 4. त्यातले तीन जे आहेत ते काय आहे? कॉन्जुगेटेड कॉन्जुगेटेड. आहे. ओके. ठीक आहे. आता हा पार्ट पण तुमच्या लक्षात ठेवायची गरज नाहीये. प्रोस्टॅग्लॅंडिन जे आहे, हा वर्ड कसा डिराईव्ह झालेला आहे, तर पहिले असं दिसून आलं की हा प्रोस्टॅग्लॅंडिन प्रोस्टेट ग्लॅन्ड मधून सिक्रेट होत होता, म्हणून नाव दिलं प्रोस्टॅग्लॅंडिन. बरोबर आहे. तर इट वॉज बिलीव्ड टू बी अ पार्ट ऑफ प्रोस्टॅटिक सिक्रेशन. त्यानंतर असं दिसून आलं की हे प्रोस्टॅग्लॅंडिन हे समेनल व्हेसिकल्स पासून तयार होतात, तिथे तयार होतात. आणि स्वीडिश फिजिओलॉजिस्ट आहे, त्यांनी 1935ला ते आयडेंटिफाय केलं होतं. पण त्यानंतर कालांतराने असं दिसून आलं की आपल्या शरीरामध्ये मोस्ट ऑफ द सेल्स जे आहेत ते हे प्रोस्टॅग्लॅंडिन्स तयार करतात. ओके. आणि एक्सेप्ट आरबीसी. तर प्रोस्टॅग्लॅंडिन्स हे आपल्या शरीरामध्ये मेजॉरिटी सेल्स मध्ये तयार होतात. जे जेन बी न्यूक्लिएटेड सेल्स आहेत त्या सर्व या प्रोस्टॅनॉइड्स किंवा प्रोस्टॅग्लॅंडिन्स तयार करतात. मुख्यतः प्लेटलेट, एंडोथेलियम, युटेराइन मसल्स, मास सेल इथे हे प्रोस्टॅग्लॅंडिन प्रोडक्शन चांगल्या प्रकारे दिसून येतं. आणि एसेन्शियल फॅटी ऍसिड त्यांच्या सिंथेसिससाठी लागतो. ॲरोचोडेनिक ऍसिड मी तुमच्याशी डिस्कस केलाय. तर ॲरोचोडेनिक ऍसिड पाथवे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आता हे पहा, मी तुम्हाला सांगितलं की ॲरोचोडेनिक ऍसिड इज अ प्रिकर्सर फॉर प्रोस्टॅनॉइड सिंथेसिस अँड ल्युकोट्राईन सिंथेसिस. आणि हा ॲरोचोडेनिक ऍसिड कशापासून बनतो? मेम्ब्रेन. मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड. त्याला हा जो पाथवे मी डिस्कस करतो त्याला ॲरोचोडेनिक ऍसिड कॅस्केड म्हणतात, किंवा ॲरोचोडेनिक ऍसिड पाथवे असं म्हणतात. तर पहिले मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड इज कन्वर्टेड टू ॲरोचोडेनिक ऍसिड विथ द हेल्प ऑफ फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम. कोणतं एन्झाईम लागतं त्याला? फॉस्फोलायपेज E2. फॉस्फोलायपेज A2. काही मेकॅनिकल केमिकल स्टिम्युलाय आहेत, त्या फॉस्फोलायपेज A2 एन्झाईमला ऍक्टिव्हेट करतात आणि मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडचं कन्व्हर्जन कशात करतात? आर्चिडोनिक ऍसिड मध्ये. आता arachidonic acid is converted into prostanoids with the help of COX pathway. COX, COX short form. त्याला सायक्लो ऑक्सिजिनेज पाथवे असेही म्हणतात. काय म्हणतात? सायक्लो ऑक्सिजिनेज पाथवे किंवा कॉक्स पाथवे. आणि arachidonic acid is converted into leukotrienes with the help of LOX pathway. It is also called as lipooxygenase pathway. तर सायक्लोऑक्सिजनेस पाथवेने प्रोस्टॅनॉइड्स तयार होतील आणि लायपोऑक्सिजनेस पाथवेने काय तयार होईल? ल्युकोट्राईन. ल्युकोट्राईन. लक्षात आलं तुमच्या? ओके. हो सर. सायक्लोऑक्सिजनेस एन्झाईमचं नाव ऐकलंय तुम्ही? हो सर, एनसेड सर. Yes, sir. ओके. आणि लायपोऑक्सिजनेस एन्झाईमचं नाव ऐकलंय? लॉक्स इनिबिटर. हो Yes, sir. सर. तर सायक्लोऑक्सिजनेस एन्झाईमनी प्रोस्टॅनॉइड्स तयार होतील आणि लायपोऑक्सिजनेस एन्झाईमनी ल्युकोट्राईन्स तयार होतील ॲरोचोडेनिक ऍसिड पाथवे. आणि
जो कॉक्स पाथवे आहे, ते ॲरोचेनिक ऍसिड पाथ फर्स्ट कन्व्हर्टेड इंटू प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट्स, त्याला प्रोस्टॅग्लॅन्डिन G2 आणि H2 असं म्हणतात. काय म्हणतात? प्रोस्टॅग्लॅन्डिन G2 आणि H2 यांना आपण काय म्हणतो? प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट किंवा सायक्लिक एंडोपेरॉक्साइड्स. हे फक्त नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ॲरोचेनिक ऍसिड प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये कन्व्हर्ट होतो, तर पहिल्यांदा G2 आणि H2 बनतात. ते अनस्टेबल असतात प्रोस्टॅग्लॅन्डिन, त्याला प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट्स असं म्हणतात किंवा सायक्लिक एंडोपेरॉक्साइड्स असंही म्हणतात. आता आपण पाहिलंय की प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस ही खूप साऱ्या सेल्स मध्ये दिसून येते. जे पण न्यूक्लिएटेड सेल्स आहेत ते प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिस करतात. ते इनिशियली G2 आणि H2 तयार झाले, ते अनस्टेबल प्रोस्टॅग्लॅन्डिन आहे. ते प्रोस्टॅग्लॅन्डिन नंतर पर्टिक्युलर सेलमध्ये कोणता एन्झाईम प्रेझेंट आहे, फर्दर काही एन्झाईम पण लागतात प्रोस्टॅग्लॅन्डिनच्या सिंथेसिससाठी, तर G2 आणि H2 चं कन्व्हर्जन वेगवेगळ्या सेलमध्ये वेगवेगळ्या प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये होऊ शकतं, डिपेंडिंग ऑन द एन्झाईम प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या सेलमध्ये प्रोस्टासायक्लिन सिंथेज एन्झाईम जास्त असेल, तर हे G2 आणि H2 प्रोस्टॅग्लॅन्डिन कशात कन्वर्ट होतील? प्रोस्टासायक्लिन मध्ये. त्यालाच काय म्हणतात? प्रोस्टाग्लॅन्डिन I2. I2. ओके. तर आपण एंडोथिलियम जे आहे, ब्लड वेसल लाइनिंग, तर एंडोथिलियम मध्ये हे प्रोस्टासायक्लिन सिंथेस एन्झाईम जास्त आहे. त्यामुळे एंडोथिलियमला मचा विचार केला तर तिथं कोणतं प्रोस्टाग्लॅन्डिन प्रिडॉमिनंटली सिंथेसाइज होतं? PGI2. प्रोस्टासायक्लिन. त्यालाच प्रोस्टाग्लॅन्डिन I2 म्हणतो. जर प्लेटलेट्सचा विचार केला तर प्लेटलेटमध्ये थ्रोम्बोक्सिन सिंथेज एन्झाईम प्रिडॉमिनंट आहे, आणि थ्रोम्बोक्सिन सिंथेज एन्झाईम प्रिडॉमिनंट असल्यामुळे हे G2 आणि H2 चं कन्व्हर्जन प्लेटलेटमध्ये कोणत्या प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये होतं? Thromboxane A2. थ्रोम्बोक्सिन A2. ओके, लक्षात आलं हे तुमच्या? ओके. आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन G2 आणि H2 कन्व्हर्टेड इंटू अदर प्रोस्टॅग्लॅन्डिन्स लाईक E2, D2, F2 अल्फा विथ द हेल्प ऑफ आयसोमरेजेस एन्झाईम. पर्टिक्युलर आयसोमरेज एन्झाईम त्या पर्टिक्युलर सेलमध्ये असेल तिथं त्या पर्टिक्युलर प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार होतो. ओके. तर प्रोस्टॅग्लॅन्डिन सिंथेसिससाठी सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम लागतो. सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम पहिले प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट G2 आणि H2 तयार करतात. विथ द हेल्प ऑफ सायक्लोऑक्सिजन एन्झाईम हे G2 आणि H2 बनतात, त्याला प्रोस्टॅग्लॅन्डिन इंटरमिडिएट किंवा सायक्लिक एंडोपेरॉक्साइड्स असंही म्हणतात. आणि त्यानंतर ते अनस्टेबल प्रोस्टॅग्लॅन्डिन असतात, ते वेगळ्या दुसऱ्या प्रोस्टॅग्लॅन्डिन मध्ये कन्वर्ट होतात डिपेंडिंग ऑन प्रिडॉमिनंट एन्झाईम प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल. जसं एंडोथेलियम मध्ये प्रोस्टासायक्लिन सिंथेसिस जास्त होते, प्लेटलेटमध्ये थ्रोम्बोक्सिन A2 प्रोडक्शन जास्त असतं, आणि त्याचप्रमाणे बाकी टिश्यू मध्ये काही ठिकाणी E2 बनतं, D2 काही ठिकाणी D2 बनतं, काही ठिकाणी F2 अल्फा बनतं, डिपेंडिंग ऑन आयसोमरेजेस एन्झाईम प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर सेल. तर अशा प्रकारे प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस ही ॲरोचेनिक ऍसिड पाथवे पासून होते. लक्षात आलं तुमच्या हे? प्रोस्टाग्लॅन्डिन साठी कोणतं एन्झाईम लागतं हे तर कळलं. Yes, sir. Cyclooxygenase. Cyclooxygenase. आता हे सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम is present in two form. One is called as COX-1 enzyme, okay, and another form is COX-2, okay, COX-1 and COX-2. So थोडक्यात आपण म्हणू शकतो सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम चे दोन टाईप आहे, COX-1 आणि COX-2. ओके. आता तुम्हाला काही गोष्टी इथं लक्षात ठेवायची की द प्रोस्टॅग्लॅन्डिन्स विच आर फॉर्म with the help of COX-1 enzyme, these prostaglandins mainly involve in housekeeping function. म्हणजे नॉर्मल फिजिओलॉजिकल फंक्शन मेंटेन होण्यासाठी ज्या प्रोस्टॅग्लॅन्डिन्स आहेत त्या मेनली कोणत्या कॉक्स एन्झाईम थ्रू तयार होतात? COX-1. COX-1 मधून तयार होतात. COX-1 ज्या प्रोस्टॅग्लॅन्डिन तयार होतात त्या प्रोस्टॅग्लॅन्डिन फिजिओलॉजिकल रोल फंक्शन जे आहे पर्टिक्युलर सेलचं ते मेंटेन होण्यासाठी लागतं. फॉर एक्झाम्पल की जे स्टमक आहे
त्यामध्ये म्युकस सिक्रेशन फार महत्वाचं आहे टू प्रिव्हेंट अल्सर फॉर्मेशन. त्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिनचा रोल आहे. तर म्युकस सिक्रेशन हे प्रोस्टाग्लॅन्डिन थ्रू होतं आणि त्या प्रोस्टाग्लॅन्डिन कोणत्या एन्झाईम पासून बनता? कॉक्स 1 का कॉक्स 2? कॉक्स 1. COX-1. बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या? एक एक्झाम्पल मी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कॉक म्हणजे शरीरामध्ये हे कॉक्स 1 एन्झाईम आपल्या शरीरामध्ये कंटिन्युअसली स्मॉल अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतं आणि हे कॉक्स 1 एन्झाईम जे प्रोस्टाग्लॅन्डिन बनवतात ते प्रोस्टाग्लॅन्डिन हे फिजिओलॉजिकल फंक्शन त्या पर्टिक्युलर सेलचं मेंटेन करण्यासाठी फार महत्वाचे आहेत. त्यांना आपण हाऊस कीपिंग फंक्शन असं म्हणतो त्या फंक्शनला. आणि हाऊस कीपिंग फंक्शनसाठी ज्या प्रोस्टाग्लॅन्डिन लागतात त्या कॉक्स 1 एन्झाईम थ्रू बनतात. जर कॉक्स 2 चा विचार केला तर कॉक्स 2 युजली प्रेझेंट इन इनसिग्निफिकंट अमाउंट इन अवर बॉडी. ओके. अँड दिस कॉक्स 2 इज कॉल्ड एज इंड्युसिबल. काय म्हणतात त्याला? इंड्युसिबल. आणि कॉक्स 1 ला आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूटिव्ह. कॉन्स्टिट्यूटिव्ह हे जे आहे ते का म्हणतो? कारण ते हाऊसकीपिंग फंक्शन जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी प्रोस्टाग्लॅन्डिन ज्या तयार होतात त्या कॉक्स 1 थ्रू येतात. तर कॉक्स 1 ला कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणतो आणि कॉक्स 2 ला काय म्हणतो आपण? इंड्युसिबल. म्हणजे नॉर्मली इनसिग्नंट अमाऊंट मध्ये ते कॉक्स 2 प्रेझेंट असतं, परंतु काही कंडिशन मध्ये हे कॉक्स 2 एन्झाईम इंड्यूस होतो, त्याचं प्रोडक्शन वाढतं आणि कॉक्स 2 चं इंडक्शन झालं तर कॉक्स 2 थ्रू काय बनतील मग? प्रोस्टाग्लॅन्डिन. कॉक्स 2 काय तयार करेल मग? प्रोस्टाग्लॅन्डिन. आणि जे कॉक्स 2 मेडिएटेड प्रोस्टाग्लॅन्डिन तयार होतात, दिस प्रोस्टाग्लॅन्डिन्स हॅव रोल इन पॅथॉलॉजिकल कंडिशन्स. कोणत्या पॅथॉलॉजिकल कंडिशन मध्ये त्यांचा रोल आहे? पेन, फिवर, इन्फ्लामेशन. ओके. पेन, फिवर, इन्फ्लामेशन. तर मेजॉरिटी साईट्सला कॉक्स 2 जो आहे तो म्हणजे इंड्युसिबल आहे मोस्ट ऑफ द केसेस मध्ये. आणि इंड्युसिबल जो आहे तो कधी इंड्यूस होतो की ड्युरिंग इन्फ्लामेटरी प्रोसेस आहे तर सायटोकाइन्स आहेत, ग्रोथ फॅक्टर्स आहेत, हे कॉक्स 2 चं इंडक्शन करतात. कॉक्स 2 चं इंडक्शन केलं म्हणजे त्याचा नंबर काय होईल? वाढेल. आणि त्याच्यामुळे काय बनतील? प्रोस्टाग्लॅन्डिन. मग ह्या प्रोस्टाग्लॅन्डिनचा रोल इन्फ्लामेशन मध्ये आहे, प्रोस्टाग्लॅन्डिनचा रोल पेन प्रोडक्शन मध्ये आहे आणि प्रोस्टाग्लॅन्डिनचा रोल फिवर प्रोडक्शन मध्ये आहे. म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन पेन, फिवर आणि इन्फ्लामेशन प्रोड्यूस करतात. आणि असे प्रोस्टाग्लॅन्डिन कोणत्या एन्झाईम थ्रू बनतात? कॉक्स 1 का कॉक्स 2? COX-2. कॉक्स 2. लक्षात येते हे कॉक्स 1 कॉक्स 2 लक्षात आलं तुमच्या? हो सर. लक्षात आलं? येस सर. म्हणजे हाऊस कीपिंग साठी जे प्रोस्टाग्लॅन्डिन बनतील ते कोणत्या कॉक्स थ्रू बनतील? COX-1. through. COX-1. ओके. आणि जे पॅथॉलॉजिकल कंडिशन्स आहे पेन, फिवर, इन्फ्लामेशन त्यासाठी ज्या प्रोस्टाग्लॅन्डिनचा रोल आहे त्या प्रोस्टाग्लॅन्डिन कशा थ्रू बनतील? COX-2. COX-2. कॉक्स. म्हणजे कॉक्स 1 हा कॉन्स्टिट्यूटिव्ह आहे आणि कॉक्स 2 हा काय आहे? Inducible. Inducible. व्हेरी गुड. आता हे जे कॉक्स 2 आहे हा इंड्युसिबल आहे, पर खूप साऱ्या ठिकाणी तो इंड्युसिबल आहे. 97% कंडिशन मध्ये तो इंड्युसिबल आहे. पण काही आपल्या शरीरातले लोकेशन असे आहेत की तिथं कॉक्स 2 हा कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणून कार्य करतो. ओके. कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणून कार्य करतो. मग त्या साइट्स कोणत्या आहेत? त्या आहेत ब्रेन, हार्ट आणि किडनी. मग इथं कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणजे तो नॉर्मली स्मॉल अमाऊंट मध्ये प्रेझेंट असतो आणि त्यामुळे ज्या प्रोस्टाग्लॅन्डिन बनतील त्या मग कशासाठी वापरल्या जातात? फिजिओलॉजिकल रोल त्यांचा जो आहे तो तिथं त्यासाठी त्याचा काय म्हणता येईल की त्यासाठी ते उपयुक्त ठरतात. तर कॉक्स 1 हा कॉन्स्टिट्यूटिव्ह आहे, कॉक्स 2 इंड्युसिबल आहे, परंतु काही साइट्स आहे बॉडीमध्ये तिथं कॉक्स 2 हा काय कार्य करतो? कॉन्स्टिट्यूटिव्ह म्हणून. त्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन कॉक्स 2 थ्रू बनता काही ठिकाणी ब्रेन, हार्ट, किडनी ते नॉर्मल फिजिओलॉजिकल रोल प्रोस्टाग्लॅन्डिनचा तिथं
होतो, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. लक्षात आलं तुमच्या कॉक्स टू शी रिलेटेड? हो सर. हो सर. ओके, आता एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्झाम्पल मी सांगतो. ओके, ते राईट ॲट्रियम, लेफ्ट ॲट्रियम, हार्टचं आपण पाहतो राईट वेंट्रिकल, लेफ्ट वेंट्रिकल. ओके, लेफ्ट वेंट्रिकल पासून काय निघतं? अवोर्टा. एवर्टा. आणि राईट वेंट्रिकल पासून पल्मनरी आर्टरी. आर्टरी, आर्टरी. पल्मनरी आर्टरी. बरोबर आहे, ठीक आहे. आता फिटल सर्क्युलेशन मध्ये, ड्युरिंग फिटल लाईफ मध्ये तुम्ही मला सांगा की लंग मॅच्युअर असतात का? नाही. नसतं. इमॅच्युअर असतात. फिटल सर्क्युलेशन मध्ये काय होतं बघा, फिटल सर्क्युलेशन मध्ये काय होतं, जे पण ब्लड येतं मॅटर्नल सर्क्युलेशन थ्रू फिटल याच्यात, तर ते राईट ॲट्रियम मध्ये, राईट वेंट्रिकल मध्ये येईल. आता राईट वेंट्रिकल मधून पल्मनरी आर्टरीत आल्यानंतर लंग्स मध्ये जाऊ शकेल का? नाही, कारण लंग्स मॅच्युअर नाहीये. मग हे काय होतं, इथं पल्मनरी आर्टरी मधून ते ब्लड अवॉर्टाकडे पाठवलं जातं. ओके, पुढे जातं अवॉर्टाकडे, अवोर्टा. आणि त्यासाठी एक वेसल महत्वाची आहे. ओके, त्याला आपण म्हणतो डक्टस आर्ट्रिओसस. काय म्हणतो? डक्टस आर्टरिओसिस. आर्ट्रिओसस. मग फिटल सर्क्युलेशन मध्ये हा डक्टस आर्ट्रिओसस ओपन राहायला पाहिजे का नाही? हो. तो ओपन असेल तरच पल्मनरी आर्टरी मधून ब्लड कशात जाईल? अवॉर्टामध्ये जाईल. अवॉर्टामध्ये जाईल. आणि हे पेटन्सी ऑफ डक्टस आर्ट्रिओसस मेंटेन करायचं काम इथं लोकल प्रोस्टॅग्लॅन्डिन प्रोडक्शन मुळे होतं. लोकल प्रोस्टॅग्लॅन्डिन I2 प्रोड्यूस होतं. प्रोस्टॅग्लॅन्डिन I2 व्हॅसोडायलिटेशन करतो, आणि हे जे प्रोस्टॅग्लॅन्डिन I2 आहे हा कॉक्स 2 मेडिएटेड त्याचं प्रोडक्शन होतं. मग इथं कॉक्स 2 जो आहे त्याने जे प्रोस्टॅग्लॅन्डिन बनतं ते व्हॅसोडायलिटेशन डक्टस आर्टरियोसचं करतं, पेटन्सी डक्टस आर्टरियोसची मेंटेन राहते. तर इथं ह्या प्रोस्टॅग्लॅन्डिनचा रोल म्हणजे ह्या कॉक्स 2 मुळे प्रोस्टॅग्लॅन्डिन बनलेला आहे, हा फिजिओलॉजिकल रोल आहे. आणि त्यामुळे इथं कॉक्स 2 काय आहे? कॉन्स्टिट्यूटिव्ह. ओके, ठीक आहे. आता बर्थ झाल्यानंतर बाय अननोन मेकॅनिझम हे डक्टस आर्टरियोसस क्लोज होतं. म्हणजे आफ्टर बर्थ डक्टस आर्टरियोसस काय होतं? क्लोज होतं, आणि लंग्स स्टार्ट फंक्शनिंग. त्यामुळे ते पल्मनरी आर्टरी मधलं ब्लड मग पल्मनरी आर्टरी मधून लंग मध्ये जातं, मग परत पल्मनरी व्हेन मधून परत लेफ्ट ॲट्रियम मध्ये येतं, मग लेफ्ट वेंट्रिकल, मग ॲवॉर्टा. मग आपला जो ऍडल्ट सर्क्युलेशनचा पाथवे चालू होतो. पण फिटल सर्क्युलेशन मध्ये डक्टस आर्टरियोसचा रोल महत्वाचा आहे. लक्षात आलं? आणि हे डक्टस आर्टरियोसस ओपन ठेवण्याचं काम कोण करतात? प्रोस्टॅग्लॅन्डिन. लोकल प्रोडक्शन ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन I2 थ्रू कॉक्स 2 एन्झाइम. लक्षात आलं तुमच्या हे? येस सर. ओके, आता कॉक्स 1 कॉक्स 2 पाहिलं आपण. रिसेंटली एक कॉक्स 1 चा व्हेरियंट आयडेंटिफाय झालाय, आणि त्याला कॉक्स 3 असं नाव दिलं गेलं आहे. काय नाव दिलंय? कॉक्स 3. इट इज अ व्हेरियंट ऑफ कॉक्स 1, आणि हा डॉगच्या ब्रेन मध्ये पहिले दिसून आला, आणि फ्युअर प्रोडक्शन, फ्युअरच्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये हे कॉक्स 3 चा रोल दिसून आला. आणि पॅरासिटामॉल नावाचा जो ड्रग आहे, ओके, हा कॉक्स 3 इनहिबिट करतो, हे पण ॲनिमल स्टडी मध्ये दिसून आलंय. एक्झॅक्ट रोल ह्युमन मध्ये अजून क्लिअर नाही आहे. तर कॉक्स 3 एन्झाईम हा कॉक्स 1 चाच एक व्हेरियंट आहे, आणि हा कॉक्स 3 फ्युअर जनरेशन मध्ये महत्वाचा आहे ब्रेन मध्ये. आणि हा कॉक्स 3 इनहिबिट कोणत्या ड्रगने होतो, असा जर MCQ आला तर त्याचं नाव काय आहे? पॅरासिटामॉल. पॅरासिटामॉल. लक्षात आलं? हो सर. ओके, आता आपण लायपो ऑक्सिजनेस पाथवेकडे येऊया. लायपो ऑक्सिजनेस पाथवे काय करतात? ल्युकोट्राईन सिंथेसिस करतात. ल्युकोट्राईन C4, D4, B4, आणि याला आपण
स्लो रिएक्टिंग सबस्टन्स ऑफ अनाफायलेक्सिस असं हे म्हणतो. व्हेरियस पॅथोफिजिओलॉजी, व्हेरियस डिसीजच्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये ल्युकोट्राईनचा रोल आहे. ॲलर्जिक रिएक्शनमध्ये ल्युकोट्राईनचा रोल आहे. अस्थमामध्ये ल्युकोट्राईनचा रोल आहे. आपण तो पाहिलेला आहे अस्थमामध्ये, बरोबर आहे. ओके, अस्थमामध्ये आपण ते पाहिलेलं आहे. हे झालं ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे, बरोबर आहे. लक्षात आला ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे. थोडक्यात आपण प्रोस्टॅनॉइडची सिंथेसिस आणि ल्युकोट्राईनची सिंथेसिस कशी होती हे डिस्कस केलेलं आहे. ओके, तर फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम आपण पाहिलं. इट कन्वर्ट्स मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड्स टू ॲरेचिडोनिक ऍसिड. त्यानंतर सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम इज इम्पॉर्टंट फॉर प्रोस्टॅनॉइड सिंथेसिस आणि लायपोऑक्सिजनेज एन्झाईम इज इम्पॉर्टंट फॉर ल्युकोट्राईन सिंथेसिस. आता इथं कोणते ड्रग ऍक्ट होऊ शकतात हे थोडक्यात मी तुमच्याशी डिस्कस करतोय. तर हे सगळं मी आता डिस्कस केलेलं आहे. ओके, तर प्लेटलेट मध्ये थ्रोम्बोक्सिन A2 प्रिडॉमिनंट आहे. एंडोथिलियम मध्ये प्रोस्टाग्लॅंडिन I2 प्रिडॉमिनंट आहे. लंग्स आणि स्प्लीन मध्ये होल रेंज ऑफ प्रोस्टाग्लॅंडिन म्हणजे कॉक्स प्रोडक्ट्स तयार होऊ शकतात. COX-1 हा कॉन्स्टिट्यूटिव्ह आहे. COX-2 हा इंड्युसिबल आहे. COX-3 हे स्पेशल व्हेरियंट आहे COX-1चं आणि तो डॉग मध्ये आयडेंटिफाय झालाय, ते पाहिलेलं आहे आपण. COX-1 COX-2 चा रोल पाहिलेला आहे. सर्व गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहे. ओके ओके, आता हा ॲरेचिडोनिक ऍसिड पाथवे किंवा ॲरेचिडोनिक ऍसिड कॅस्केड आपण पाहतोय. आता कोणते ड्रग्स इथं ऍक्ट होतात ते आपण पाहणार आहोत थोडक्यात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कॉर्टिकोस्टेरॉइड्स नावाचे जे ड्रग आहेत ते फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम इनहिबिट करतात. कॉर्टिकोस्टेरॉइडला अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी असते, आपण असं पाहिलेलं आहे. ओके, आपला कॉर्टिकोस्टेरॉइड टॉपिक डिस्कस झालाय ना. हो सर. हो सर. त्यात कॉर्टिकोस्टेरॉइडला अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी आहे, आपण पाहिलेलं आहे. तर अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टी कशामुळे आहे, तर वेगवेगळ्या स्टेप्स आहे इन्फ्लामेशनच्या, ते इनहिबिट होतात. त्यातली एक स्टेप अशी आहे की आपल्याला माहिती आहे की इन्फ्लामेशनच्या प्रोसेसमध्ये प्रोस्टॅग्लॅंडिन आणि ल्युकोट्राईनचा रोल असतो. हे कॉर्टिकोस्टेरॉइड फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम इनहिबिट करतात आणि त्याच्यामुळं प्रोस्टॅनॉइड आणि ल्युकोट्राईन दोघांची सिंथेसिस डिक्रीज होते. आता हे फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम कसं इनहिबिट होतं, तर कॉर्टिकोस्टेरॉइड ॲनेक्झिन प्रोटीनचं प्रोडक्शन वाढवतात आणि हे ॲनेक्झिन जे प्रोटीन आहे, हे ॲनेक्झिन प्रोटीन फॉस्फोलायपेज A2 एन्झाईमला इनहिबिट करतो. त्यामुळे मेम्ब्रेन फॉस्फोलिपिडचं कन्व्हर्जन ॲरेचिडोनिक ऍसिड मध्ये होत नाही. ओके, त्याचप्रमाणे कॉर्टिकोस्टेरॉइडचे अजून एक मेकॅनिझम मी तुमच्याशी डिस्कस करेल, ते नंतरच्या स्लाइड मध्ये येईल. आता हे तर लक्षात आले तुमच्या फॉस्फोलायपेज A2 इनहिबिट झालं तर काय होईल. आता दुसरी गोष्ट अशी आहे की एनसेड्स नावाचे जे ड्रग आहेत, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. ओके, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स हे कॉक्स एन्झाईम इनहिबिट करून ऍक्ट होतात. तर यामध्ये खूप सारे पेन किलर्स जे येतात ते याच्यात येतात नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग मध्ये. आणि तुम्हाला सर्वांना ते माहित असेल, डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज करताय ऑलरेडी ना. तर NSAIDs, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स, they act by inhibiting prostaglandin production. And how prostaglandin production is inhibited? By inhibiting which enzyme? COX enzyme. कॉक्स. सायक्लोऑक्सिजनेज. मेजॉरिटी ऑफ द जे ड्रग आहेत ते COX-1 आणि COX-2 एन्झाईम इनहिबिट करतात, म्हणजे ते नॉन सिलेक्टिव्ह इनहिबिटर आहेत. परंतु रिसेंटली सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर मार्केटमध्ये आलेले आहेत आणि आपण पाहिलेले पेन, फिवर, इन्फ्लामेशन मध्ये जे प्रोस्टाग्लॅंडिनचा रोल आहे ते कोणत्या कॉक्स थ्रू बनतं? COX-2. COX-2. त्यामुळे पेन, फिवर, इन्फ्लामेशन कमी करायचं असेल तर आपल्याला कोणता एन्झाईम इनहिबिट करावा लागेल, COX-1 का COX-2? COX-2. COX-2. मग COX-2 जर COX-2. इनहिबिट केला तर पेन, फिवर, इन्फ्लामेशनची प्रोसेस जी कमी होईल
आणि कॉक्स वन इथं इनिबिट नाही होणार. सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर जर आपण यूज केले तर काही रिसेंटली सिलेक्टिव्ह कॉक्स टू इनिबिटर ही मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याला आपण कॉक्सिब ग्रुप म्हणतो, तुम्ही ऐकले असतील ते. ओके, सेलिकॉक्सिब, इटरोकॉक्सिब. ओके, तर इन्सेड्स हे कॉक्स एन्झाईम इनिबिट करून ऍक्ट होतात. काही एन्सेड कॉक्स वन कॉक्स टू दोन्ही इनिबिट करतात आणि काही सिलेक्टिव्हली कॉक्स टू इनिबिटर आहे. आणि पॅरासिटामॉल तुम्हाला मी सांगितलं तो कॉक्स थ्री पण इनिबिट करतो. लॉक्स एन्झाईम इनिबिट करणाऱ्या ड्रगचं नाव आपण ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये डिस्कस केलेलं आहे. आठवते का तुम्हाला? झिलिटॉन. मॉन्टेलुकस. झिलिटॉन. झायल्युटॉन. मॉन्टिलुकास हा लॉक्स एन्झाईम इनिबिटर नाहीये. लॉक्स लिकोट्रान. एन्झाईम इनिबिट करणारा ड्रग आहे झायल्युटॉन. ओके, त्याचं स्पेलिंग चुकलं, ZILEU पाहिजे, झायल्युटॉन. तर तो झायल्युटॉन आपण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये यूज करत नाही, कारण त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट जास्त आहे. तुम्ही जे सांगितलं आहे की अस्थमामध्ये आपण पाहिलेलं आहे की ल्युकोट्राईनचा रोल आहे पॅथोफिजिओलॉजी मध्ये. मग एक वे असा आहे की ल्युकोट्राईनची सिंथेसिस इनिबिट करा, त्यासाठी झायल्युटॉन नावाचा ड्रग आहे. बरोबर आहे? ओके. दुसरा वे असा आहे की जे ल्युकोट्राईन प्रोडक्शन होत आहे अरेचिडोनिक ऍसिड मध्ये, ते आपण त्याच्यावर काही प्रोसेस करत नाही, परंतु हे ल्युकोट्राईन्स तयार झाल्यानंतर ते कसे ऍक्ट होतात? थ्रू ल्युकोट्राईन रिसेप्टर, LT1 रिसेप्टर मेनली. आणि हे ल्युकोट्राईन रिसेप्टर जर आपण इनिबिट केला तर ल्युकोट्राईन जरी बनला तरी तो ल्युकोट्राईन रिसेप्टरवर ऍक्ट होईल का? नाही. मग ल्युकोट्राईन LT1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आपण अस्थमा मध्ये यूज करतो. आणि आता तुम्ही सांगितलं त्यामध्ये मॉन्टिलुकास्ट येतो, झाकीर लुकास्ट असतं, प्राण लुकास्ट आहे आणि इरा लुकास्ट आहे. तर हे सगळे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहेत, तर ते LT1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहेत. लक्षात आलं तुमच्या? येस सर. Yes, sir. ओके. ओके, ते मी तुम्हाला सांगितलं सिलेक्ट. आता अं, जर आपण नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स यूज केले जास्त दिवस, तर कशाचं प्रोडक्शन इनिबिट होतं? सायक्लॉप्सिडिस प्रोस्टॅनॉइड. एन्झाईम. सायक्लॉक्स. सायक्लोऑक्सिजनेज इनिबिट होईल आणि त्याच्यामुळे काही तयार नाही होणार, प्रोस्टॅनॉइड्स. प्रोस्टासायक्लिन, थ्रोम्बोक्सिन A2, त्यानंतर प्रोस्टासायक्लिन तयार नाही होणार. ओके, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ NSAIDs ऑन ल्युकोट्राईन सिंथेसिस? काहीच प्रॉब्लेम नाही ना सर, ल्युकोट्राईन बनतच राहते. वाढेल नाही, वाढेल ते. तर तिकडचं सिंथेसिस इकडचं आपण बंद करणार जर ना. ॲरोचेटिनिक ऍसिडचे पाथवे पाहिले, ॲरोचेटिनिक ऍसिड प्रोस्टेनॉइड सिंथेसिस साठी वापरतात, ल्युकोट्राईन सिंथेसिस मध्ये वापरतात. जर आपण एनसेड यूज केले तर ॲरोचेटिनिक ऍसिड पासून प्रोस्टेनॉइड प्रोडक्शन ब्लॉक होईल. त्यामुळे जो पण ॲरोचेटिनिक ऍसिड आहे दॅट इज डायव्हर्टेड टुवर्ड्स विच पाथवे? ब्लॉक. लॉक्स पाथवे. लॉक्स. त्यामुळे ल्युकोट्राईन सिंथेसिस काय होईल? इन्क्रीज. इन्क्रीज होईल. इन्क्रीज होईल. त्यामुळे एक लक्षात घ्या, आपण ल्युकोट्राईनचा रोल कोणत्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये पाहिलाय? ब्रॉन्कियल अस्थमाच्या. अस्थमाच्या. त्यामुळं ज्या पेशंटला ब्रॉन्कियल अस्थमाची हिस्ट्री आहे अशा पेशंट मध्ये जर तुम्हाला व्हायवत विचारलं की इफ वी यूज ॲस्पिरिन फॉर लॉंग टर्म ॲज अ अँटीप्लेटलेट पॉइंट ऑफ व्ह्यू, त्या पेशंट मध्ये ब्रॉन्कियल अस्थमाचा अटॅक प्रेसिपिटेट होण्याचे चान्सेस का वाढतात? कारण त्या पेशंटमध्ये ल्युकोट्राईन सिंथेसिस इन्क्रीज झालेला असतो. इन्क्रीज होते. त्यामुळे ल्युकोट्राईन सिंथेसिस इन्क्रीज झाल्यामुळे अटॅक ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा प्रेसिपिटेट होऊ होऊ शकतो. शकतो. म्हणजे ॲस्पिरिन जर जास्त दिवस यूज केलं तर अस्थमाचा अटॅक काय होऊ शकतो? प्रेसिपिटेट. त्यामुळे अँटीप्लेटलेट ड्रग जर आपल्याला चालू करायचे असेल आणि पेशंटला अस्थमाची हिस्ट्री असेल तर ॲस्पिरिनच्या ऐवजी आपण क्लोपिडोग्रिल चालू करू शकतो. लक्षात आलं? ओके, हे सर्व मी तुमच्याशी डिस्कस केलं आहे. एनेक्झिन मुळे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स किंवा कॉर्टिकोस्टेरॉइड
फॉस्फोलायपेज A2 इनहिबिट करतात. त्यामुळं ॲरेचिडोनिक म्हणजे एनसेड फक्त प्रोस्टाग्लॅंडिन सिंथेसिस इनहिबिट करतं, ल्युकोट्राईन सिंथेसिस वाढवतं. बरोबर आहे. झायल्युटॉन फक्त ल्युकोट्राईन सिंथेसिस इनहिबिट करतो, पण कॉर्टिकोस्टेरॉइड्स काय करतात, प्रोस्टेरॉइडचं प्रोडक्शन पण डिक्रीज करतात आणि ल्युकोट्राईनचं पण प्रोडक्शन करतात, कारण ते ॲरेचिडोनिक ऍसिडच बनवत इनहिबिट करतात. लक्षात आलं. म्हणजे हो. ऑल इकोसेनॉइड्सचं प्रोडक्शन एक कॉर्टिकोस्टेरॉइड काय करतात, इनिबिट Inhibit करून इनहिबिट टाकतो. करतात. ओके, बाय इनहिबिटिंग फॉस्फोलायपेज A2 एन्झाईम बाय प्रोड्युसिंग अनेक्झिन्स. ते एक आहे. आणि दुसरं मेकॅनिझम अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायचे अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू, जे सायटोकाइन्स असतात इन्फ्लॅमेटरी प्रोसेसमध्ये, हे काय करतात, सायटोकाइन्स कॉक्स2 एन्झाईम इंड्यूस करतात, आणि कॉक्स2 एन्झाईम इंड्यूस झालं तर काय बनेल, प्रोस्टॅग्लॅन्डिन. बरोबर आहे. प्रोस्टाग्लॅंडिन. मग हे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स इनहिबिट इंडक्शन ऑफ कॉक्स2. कॉक्स2 एन्झाईमचं इंडक्शन नाही झालं म्हणजेच कॉक्स2 एन्झाईमचा नंबर नाही वाढणार, नंबर नाही वाढला तर काय बनणार नाही मग, प्रोस्टाग्लॅंडिन. प्रोस्टाग्लॅंडिन. नाही. तर ही एक ऍडिशनल मेकॅनिझम पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की these corticosteroids inhibit induction of COX2 by cytokines. म्हणजे अँटी इन्फ्लॅमेटरी ऍक्शन कुठं आली, त्यात हे दोन पॉईंट तुम्ही कोणत्याही अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू लिहू शकता. म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड इन रुमॅटॉइड आर्थरायटिस तुम्ही अँटी इन्फ्लॅमेटरी पॉईंट ऑफ व्ह्यू यूज करत आहात, अजून काही अँटी इन्फ्लॅमेटरी कंडिशन्स मध्ये तुम्ही यूज करत असाल तर हे दोन पॉईंट मेकॅनिझम मध्ये तुम्ही ऍड करू शकता. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर्स. काय पाहणार आहे आपण, प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर. एक लक्षात घ्या की प्रोस्टॅग्लॅन्डिनचा जे फिजिओलॉजिकल रोल आहे वेगवेगळ्या सिस्टीमवर, ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण एनसेडचे ऍक्शन काय आहेत, ते प्रोस्टॅग्लॅन्डिन प्रोडक्शन इनहिबिट करतात. मग एनसेडच्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन समजण्यासाठी तुम्हाला प्रोस्टॅग्लॅन्डिनच्या फिजिओलॉजिकल ऍक्शन माहीत असणं गरजेचं आहे. आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन त्यांचं कार्य कशा थ्रू करतात, प्रोस्टॅनॉइड्स जे आहेत ते त्यांचं कार्य कशा थ्रू करतात, प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर. रिसेप्टर मध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे, तो कोणत्या टाईपचा रिसेप्टर आहे. बरोबर आहे. जी प्रोटीन आहे का, एनोट्रॉपिक आहे का, एन्झाईम लिंक आहे का, न्यूक्लिअर रिसेप्टर आहे. लक्षात आलं. आणि हे प्रोस्टॅनॉइड रिसेप्टरचे टाईप कोणते, तर एक लक्षात घ्या की 5 टाईपचे प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर आहे. किती टाईपचे, 5. ओके, डीपी, एफपी, आयपी, टीपी आणि ईपी. प्रोस्टॅग्लॅन्डिन D2 डीपी प्रोस्टॅनॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होतं, प्रोस्टॅग्लॅन्डिन F2 अल्फा एफपी प्रोस्टॅनॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होता, प्रोस्टॅग्लॅन्डिन I2 आयपी प्रोस्टॅनॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होता, थ्रम्बोक्साइन A2 टीपी वर आणि प्रोस्टॅग्लॅन्डिन E2 ईपी प्रोस्टॅनॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होता. आणि ऑल प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर्स आर एक्झाम्पल ऑफ जी प्रोटीन कपल रिसेप्टर. कोणते आहे ते, जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत. सॉरी, जी प्रोटीन कपल रिसेप्टर. जस्ट एक मिनिट आता फिजिओलॉजिकल ऍक्शन्स ऑफ प्रोस्टॅनॉइड्स समजण्यासाठी आपण हे जे रिसेप्टर्स आहेत याच्याविषयी थोडं जाणून घेऊया. आता मी तुम्हाला सांगितलं कोणत्या टाईपचे आहेत ते, जी प्रोटीन कपल जी प्रोटीन. आणि टोटल टाइप्स किती आहेत, 5. 5. त्याचे सब टाइप्स पण आहेत, पण आपण ते नंतर पाहूया. पण आपल्याला लक्षात आलं 5 टाईपचे आहेत आणि 5 टाईप हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे. तर ते कोणत्या ग्रुपमध्ये, 3 ग्रुपमध्ये ते डिवाइड होतात. पहिला ग्रुप आहे एक्साइटरी और कॉन्ट्रॅक्टाईल, एक्साइटरी और कॉन्ट्रॅक्टाईल. दुसरा ग्रुप काय आहे, रिलॅक्संट. बरोबर आहे. आणि तिसरा ग्रुप कोणता आहे, इनहिबिट. म्हणजे 3 ग्रुप आहे. ओके, पहिला आहे एक्साइटरी और कॉन्ट्रॅक्टाईल, दुसरा आहे रिलॅक्संट आणि तिसरा आहे इनहिबिटरी. ओके, आता त्याविषयी थोडं जाणून घेऊया. ओके,
आता तुम्हाला लक्षात ठेवायचं काय आहे? ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे EP1. कोणता लक्षात ठेवायचा आहे? EP1. आता ई ईपी प्रोस्टेनॉइड रिसेप्टरचे टाईप कोणते आहे? EP1 आहे, EP2 आहे. ओके, त्यानंतर EP3 आहे, EP4 आहे. किती टाईप आहे ईपी Four. रिसेप्टरचे? 4 types. EP1, EP2, EP3 आणि EP4. लक्षात आलं? लक्षात आलं? तर EP1 हा कॉन्ट्रॅक्टाईल किंवा एक्साइटरी मध्ये जातो, त्या टाईपचा आहे. EP2 आणि EP4 हा रिलॅक्संट ग्रुपचा आहे. आणि EP3 काय आहे? इनहिबिटरी. काय आहे? इनहिबिटरी. ओके, तर आता EP1, EP2, EP3, EP4 याविषयी जाणून घेतलंय आपण. म्हणजे EP प्रोस्टेनॉइड रिसेप्टरचे टाईप किती आहेत? 4. ओके, EP1, EP2, EP3, EP4. EP कोणत्या ग्रुपचा आहे? EP1 Contract. रॉंग साइड. EP2 and EP4 Relaxant. ओके, जे समसंख्या आहेत ते 2 आणि 4 ते रिलॅक्संट. आणि EP3 Inhibitory. म्हणजे EP चे 4 सब टाइप्स लक्षात आले तुमच्या? Yes, sir. ओके. आता कॉन्ट्रॅक्टाईल ग्रुप मध्ये कोणकोणते येतात? तर कॉन्ट्रॅक्टाईल ग्रुप मध्ये, ओके, कॉन्ट्रॅक्टाईल ग्रुप मध्ये EP1 येतं, FP रिसेप्टर येतो आणि PP रिसेप्टर येतो. EP1 वर कोणता प्रोस्टाग्लॅंडिन ऍक्ट होईल? Prostaglandin E2. FP वर कोणता होईल? Prostaglandin F2 alpha. ओके, आणि TP वर कोणता ऍक्ट होईल? Thrombogenic Thromboxane A2. 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 आता हे एक्साइटरी किंवा कॉन्ट्रॅक्टाईल ग्रुपचे प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर आहे. कोणते आहे? Excitatory किंवा contractile. एक्साइटरी और कॉन्ट्रॅक्टाईल. Contractile. तर हे जी प्रोटीन पैकी कोणत्या ग्रुपचे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. दीज आर एक्झाम्पल ऑफ GQ टाइप जी प्रोटीन कपल रिसेप्टर. कोणते आहे? G2. GQ. आता what will happen if these receptors are activated by these prostaglandin respective? IP3 आणि DAC Contraction. होईल Yes. आणि कॅल्शियम IP लेवल वाढवेल आणि Okay. कॉन्ट्रॅक्शन करेल. IP3 diacylglycerol pathway activate होईल. ओके ओके. IP कॅल्शियम वाढवेल. फॉस्फोलायपेज, फॉस्फोलायपेज C IP3 diacylglycerol pathway activate होईल. कोणता पाथवे ऍक्टिव्हिटी होईल? फॉस्फोलायपेज C IP3 diacylglycerol pathway. आणि सेल मधले कसली लेवल वाढेल? कॅल्शियमची. आणि त्यामुळे काय होईल? कॉन्ट्रॅक्टाईल ग्रुप इफेक्ट येईल, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होईल आणि प्लेटलेट ऍग्रिगेशन होईल. काय होईल? स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन Contraction. आणि प्लेटलेट Aggregation. प्लेटलेट ऍग्रिगेशन. ओके, आता यापैकी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की प्लेटलेट, आता स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन होतं हे लक्षात आलं. म्हणजे आता समजा आता युटेरस आहे, युटेरसचे स्मूथ मसलचा जर विचार केला, युटेराइन स्मूथ मसल्स, ओके, तर ते युटेराइन स्मूथ मसल हे फिगर ऑफ 8 पॅटर्न मध्ये प्रेझेंट असतात. आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस, ओके, मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस तिथं प्रोस्टॅग्लॅंडिन F2 अल्फा सिंथेसिस वाढते आणि रिलीज वाढतो. तर प्रोस्टॅग्लॅंडिन F2 अल्फा सिंथेसिस आणि रिलीज वाढलं मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस, तर स्मूथ मसल्स ऑफ द युटेरस काय होतील? Contract. कॉन्ट्रॅक्ट होतील. आणि हे फिगर ऑफ 8 पॅटर्न मध्ये असतात. आणि ह्या स्मूथ मसल्स जे आहे त्याच्या थ्रू ब्लड व्हेसल गेलेले असतात. त्या मसल मधून काय गेलेले असतात? ब्लड Blood व्हेसल. vessel. आता तुम्ही सांगा की
युटेराईन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यामुळं ज्या ब्लड व्हेसल त्या फिगर ऑफ 8 पॅटर्नच्या स्मूथ मसल मधून गेलेले आहेत, त्या ब्लड व्हेसल काय होईल, कॉम्प्रेस होतील. कॉम्प्रेस होते. कॉम्प्रेस झाल्यामुळं ब्लड फ्लो टू युटेरस काय होईल, युटेरसला होणार रक्त पुरवठा काय होईल, ब्लड व्हेसल बंद कॉम्प्रेस होईल, कमी कमी होईल होईल. आणि कॉम्प्रेस होईल. कमी कमी कॉम्प्रेस होईल कमी आणि त्याच्यामुळं काय होतं, इच्छेमिक पेन डेव्हलप होतं. म्हणजे ते मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेस जे पेन होतं काहींना, दॅट इज वन ऑफ द रिझन इज increase production of prostaglandin at uterine site. साईट. ओके, बरोबर आहे. हो मग आता हे तुम्हाला होऊ नये म्हणून तुम्ही कोणता ड्रग देऊ शकता? कॉक्स इनहिबिटर. लँडिंग इनिबिटर. यस, Inhibitor. कॉक्स इनहिबिटर म्हणजे एनसेड, Inhibitor. नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग देऊ शकता. मग तुम्हाला विचारलं हाऊ एनसेड्स आर युजफुल इन, त्याला आपण डिसमिनोरिया म्हणतो. ओके, त्या कंडिशनला पेन ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, बरोबर. तर Yes. डिसमिनोरियाच्या ट्रीटमेंटसाठी एनसेड इफेक्टिव्ह कसे आहात, तर खूप जणांना असं वाटतं ते पेन कमी करतात तर सेंट्रल ऍक्शन असेल, बरोबर आहे, पेन कमी करायची, तर तसं नाहीये. लोकल डिसमिनोरियामध्ये लोकल Local ऍक्शन आहे. इन डिसमिनोरिया NSAIDs are effective because NSAIDs inhibit COX enzyme. So in uterus, prostaglandin F2 alpha production will decrease. There will be no contraction of the smooth स्मूथ muscle of uterus. Due to that, there will be no compression of the blood vessel and there will be no ischemia. So hence ischemic pain will not seen. लक्षात आलं? येस. मग त्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे की प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा स्मूथ मसल वर काय करतो, येस. कॉन्ट्रॅक्शन. आणि कोणता कॉन्ट्रॅक्टाईल टाईप आहे, FP रिसेप्टर GQ टाईप आहे. लक्षात आलं? थ्रोम्बोक्सिन A2 प्रिडॉमिनंटली कुठे तयार होतो, प्लेटलेट्स प्लेटलेट मध्ये. मध्ये. मग तुम्ही मला सांगा थ्रोम्बोक्सिन A2 प्लेटलेटचं काय करेल, ऍग्रिगेशन करेल का ऍग्रिगेशन इनहिबिट करेल? ऍग्रिगेशन कर. थ्रोम्बोक्सिन A2 हा एक प्लेटलेट एक्साइटरी इफेक्ट येतो ना, प्लेटलेट ऍग्रिगेशन वाढवतो तो. थ्रोम्बोक्सिन A2 इज अ ऍग्रिगेटरी प्लेटलेट ऍग्रिगेटरी प्रोस्टॅग्लॅंडिन. लक्षात आलं? येस. ओके. Yes, sir. हे कॉन्ट्रॅक्टाईल ग्रुप मध्ये EP1, FP आणि TP येतात. लक्षात आलंय? हो सर. हो sir. ओके. तर रिलॅक्संट ग्रुपचे प्रोस्टॅग्लॅंडिन आपण पाहणार आहोत. काय पाहणार आहे आपण आता? रिलॅक्संट ग्रुपचे प्रोस्टॅग्लॅंडिन. याच्यामध्ये ऑलरेडी मी 2 तो ग्रुप सांगितलेत, प्रोस्टा EP2 आणि EP2 आणि EP4. EP4. त्यात तुम्हाला DP1 आणि IP लक्षात ठेवायचं आहे. कोणता? DP1 आणि IP. आता EP2, EP4 वर कोणता प्रोस्टॅग्लॅंडिन ऍक्ट होईल? प्रोस्टॅग्लॅंडिन E2. E2. IP वर कोणता ऍक्ट होईल? प्रोस्टॅग्लॅंडिन I2. I2. ओके, इथं प्रोस्टॅग्लॅंडिन. D2. तर IP वर I2, DP1 वर प्रोस्टॅग्लॅंडिन D2 आणि EP2 आणि EP4 वर प्रोस्टॅग्लॅंडिन E2. तर हे रिलॅक्स, तर EP2, EP4, DP1 आणि IP हे रिलॅक्सन ग्रुप ऑफ प्रोस्टॅग्लॅंडिन आहेत. तर ते काय, कोणत्या जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे एक्झाम्पल आहे, तर ते GS टाईपचे एक्झाम्पल. GS टाईप. आणि GS टाईप रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाला तर ऍडिनिलिन सायक्लेज एन्झाईम ऍक्टिव्हेट होतो आणि कसलं प्रोडक्शन वाढतं? सायक्लिक Cyclic AMP. आणि सायक्लिक AMP हा नंतर प्रोटीन कायनेज A ची लेवल वाढवतो. तर सायक्लिक AMP ज्यावेळेस वाढतो स्मूथ मसल मध्ये, आपण खूप वेळा डिस्कस केलेला आहे की सायक्लिक AMP वाढलं तर स्मूथ मसल काय होता? रिलॅक्स होतात. Relax. रिलॅक्स होता. आणि अजून एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की प्लेटलेट मध्ये जर स्मूथ मसल रिलॅक्स होत आहे, ओके, तर ज्यावेळेस सायक्लिक AMP वाढतं प्लेटलेट मध्ये, तर सायक्लिक AMP हे
प्लेटलेट मधून एडीपीचं रिलीज आणि 5HT रिलीज होऊ देत नाही, आणि एडीपी रिलीज नाही झालं तर प्लेटलेट ऍक्टिव्हेशन आणि ऍग्रिगेशन होत नाही. त्यामुळं त्यामुळं हे जे रिलॅक्सन ग्रुपचे प्रोस्टाग्लॅंडिन आहेत, ओके, त्यातले काही प्रोस्टाग्लॅंडिन जे प्लेटलेटशी रिलेटेड ऍक्ट होतात, ते प्लेटलेट ऍग्रिगेशन काय करतात? इनहिबिट करतात. इनहिबिट करतात. अँटी इनहिबिट करतात. आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रोस्टाग्लॅंडिन I2. प्रोस्टाग्लॅंडिन I2 हा कुठं सिंथेसाइज होतो? प्लेटलेट एंडोथेलियल सेल मध्ये नाही, एंडोथेलियल एंडोथेलियम मध्ये होतो. तो रिलीज होऊन प्लेटलेटवर ऍक्ट होईल. तो एंडोथेलियम मध्ये सिंथेसाइज होतो. आणि ब्लड वेसलची जी लाइनिंग आहे, बरोबर, ब्लड वेसलची जी लाइनिंग असते त्याला आपण एंडोथेलियम म्हणतो. त्या एंडोथेलियम मध्ये हा प्रोस्टाग्लॅंडिन I2 सिंथेसाइज होतो. आणि तो रिलीज झाला तर जेव्हा सर्क्युलेशन मधून प्लेटलेट मूव्ह होत असतात, तर प्लेटलेटवर प्रोस्टाग्लॅंडिन I2 रिसेप्टर आहे, त्याच्यावर तो ऍक्ट होईल. आणि I2 वर ऍक्ट होऊन कसलं लेवल वाढवेल प्लेटलेट मधली? तो I2 वर ऍक्ट होऊन कसली लेवल वाढवेल? जीएस जीएस टाईप रिसेप्टर, तर लेवल कसली वाढेल? ॲडेनिल सायक्लिक एएमपी ची सायक्लिक एएमपी ची वाढेल. आणि सायक्लिक एएमपी प्लेटलेट ऍग्रिगेशन काय करतो? इनहिबिट इनहिबिट करतो. करतो. लक्षात आलं? तर रिलॅक्सिन ग्रुपचे प्रोस्टेनॉइड रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर स्मूथ मसल रिलॅक्सेशन होतं आणि प्लेटलेट ऍग्रिगेशन इनहिबिट होतं. तर प्लेटलेट ऍग्रिगेशन विषयी आपण दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे थ्रम्बोक्सिन A2 जो आहे, तो थ्रम्बोक्सिन A2 हा थ्रम्बोक्सिन प्रोस्टेनॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होऊन प्लेटलेट काय करतो? ऍग्रिगेशन करतो. आणि प्रोस्टाग्लॅंडिन I2 जो आहे तो IP प्रोस्टेनॉइड रिसेप्टरवर ऍक्ट होतो आणि प्लेटलेट ऍग्रिगेशन काय करतो? इनहिबिट करतो. करतो. म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत आपण म्हणतो अँटी ऍग्रिगेटरी प्रॉपर्टी आहे, बरोबर आहे. प्लेटलेट ऍग्रिगेशन तो इनहिबिट करतो. म्हणजे हे दोन्ही प्रोस्टाग्लॅंडिन प्लेटलेटवर सेम डिरेक्शन मध्ये ऍक्ट होतात का ऑपोजिट डिरेक्शन मध्ये? ऑपोजिट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस आपण नंतर एनसेट जेव्हा आपण डिस्कस करू त्यावेळेस ते येणार आहे. ओके, लक्षात आलं तुमच्या हे दोन? हो सर. आता तिसरा ग्रुप राहिलेला आहे. कोणता आहे तो? इनहिबिटरी. इनहिबिटरी मध्ये कोणते येतात प्रोस्टेनॉइड रिसेप्टर? तर एक ऑलरेडी मी सांगितलं इनहिबिटरी मध्ये EP3 EP3 आणि DP2 हे इनहिबिटरी प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर आहेत, GI टाईपचे आहेत. तर GI टाईपचे असल्यामुळे ऍडेनिल सायक्लेज काय करतील? ते डिक्रीज करते त्यांची लेवल, ते इनहिबिट करेल ऍडेनिलिन सायक्लेजला, आणि त्याच्यामुळे सायक्लिक एएमपी काय होईल तिथं? डिक्रीज कमी होईल. आणि डिक्रीज होईल. ओके, आणि त्यांना अँटी लायपोलायटिक ऍक्शन पण आहे. तर इनहिबिटरी प्रोस्टॅनॉइड रिसेप्टर मध्ये DP2 आणि EP3 येतं, आणि ते GI टाईप आहे. मग ऍडेनिलिन सायक्लेज इनहिबिट होईल, सायक्लिक एएमपी कमी होईल, आणि अँटी लायपोलायटिक ऍक्शन पण येईल. तर हे मी सर्व जे रिसेप्टर्स आहेत हे प्रोस्टेनॉइड वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेले आहे. लक्षात आलं? ओके. आता तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला विचारलं ब्लड वेसलवर ऍक्शन काय आहे प्रोस्टाग्लॅंडिनची? वॅसो कॉन्स्ट्रिक्शन आहे का वॅसो डायलेटेशन आहे का दोन्ही होऊ शकतात? दोन्ही होऊ शकतात. दोन्ही होऊ शकतात. जर प्रोस्टाग्लॅंडिन F2 अल्फा जर असेल तो काय करेल? कॉन्ट्रॅक्शन. मग स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट झालं तर काय होईल? वॅसो कॉन्स्ट्रिक्शन. रिस्ट्रिक्शन. बरोबर आहे. बरोबर आहे. समजा असा प्रोस्टाग्लॅंडिन E2 हा EP2 रिसेप्टरवर ऍक्ट होतोय, तर तो काय करेल? वॅसो डायलेटेशन करेल तो. हा, म्हणजे काही प्रोस्टाग्लॅंडिन म्हणजे काही प्रोस्टाग्लॅंडिन स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्ट करतात, काही प्रोस्टाग्लॅंडिन स्मूथ मसल रिलॅक्स करतात. काही प्रोस्टाग्लॅंडिन व्हॅसोडायलेटेशन करतील, काही प्रोस्टाग्लॅंडिन व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करतील, काही प्रोस्टाग्लॅंडिन ब्रॉन्को डायलेटेशन करतील, काही प्रोस्टाग्लॅंडिन ब्रॉन्को कॉन्स्ट्रिक्शन. करते. म्हणजे हा जो कन्फ्युजन पार्ट आहे तो तुमचा लक्षात आला, क्लिअर होईल? येस सर. हो सर. ठीक आहे. ओके.
तर हेच दिलेलं आहे. सॉरी. आता आपण ल्युकोट्राईन रिसेप्टर बघूया आणि ऍक्शन्स उद्या पाहूया. ल्युकोट्राईन रिसेप्टर जे आहे हे GQ टाईपचे रिसेप्टर आहेत. ओके. त्यामध्ये जे ल्युकोट्राईन B4 आहे, ओके, तर त्यावर BLT1 आणि BLT2 रिसेप्टर्स वर ते ऍक्ट होतो आणि किमोटॅक्सिस प्रोसेस जी आहे इन्फ्लामेशन मध्ये, त्यामध्ये ते ल्युकोट्राईन B4 चा रोल आहे. ल्युकोट्राईन C4 आणि ल्युकोट्राईन D4, ओके, C4 आणि D4 यांना आपण सिस्टेनिल ल्युकोट्राईन्स म्हणतो. आणि सिस्टेनिल ल्युकोट्राईन्स हे सिस्टेनिल ल्युकोट्राईन 1 आणि ल्युकोट्राईन 2 रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ते पण GQ टाईप आहे. तर सगळे ल्युकोट्राईन रिसेप्टर हे GQ टाईपचे. ओके. आता हे सिस्टेनिल ल्युकोट्राईन रिसेप्टर मेनली कुठे एक्सप्रेस होतात? सिस्टेनिल ल्युकोट्राईन 1, ओके, LT1 रिसेप्टर, ते मेनली एक्सप्रेस इन ब्रॉन्कियल अँड इंटेस्टायनल मसल. ओके. आणि आपण ते पाहिलेलं आहे. सिस्टेनिल ल्युकोट्राईन 1 रिसेप्टर अँटॅगोनिस्ट, ओके, LT1 रिसेप्टर अँटॅगोनिस्ट. ओके. कुठे यूज करतो आपण? ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये. त्यामध्ये सर्व जे ड्रग आहेत ते, मॉन्टिलोपास. ओके, ते ड्रग्स आपण मग पाहिलं होतं की नेम ऑफ द बॉईज शी रिलेटेड आहे. मॉन्टी, झाकी, लुकास प्राण, हिरा, लुकास. तर इराण. हे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट आहे. तर हे यूज केल्याने जर इनहेलेशनल ब्रोंकोडायलेटर, इनहेलेशनल कॉर्टिकोस्टेरॉइड देऊनही कंट्रोल होत नसेल तर आपल्याला ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट यूज करणं गरजेचं आहे. आणि ते अँटी इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन प्रोड्यूस करतात. तर मॉन्टी लुकास, झापेर लुकास, प्राण लुकास, हिरा लुकास हे ड्रग सिस्टेनिल ल्युकोट्राईन 1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहेत. बरोबर आहे. LT1 रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे. ओके. सिस्टेनिल ल्युकोट्राईन 2 रिसेप्टर हे ल्युकोसाइट किंवा स्प्लीन मध्ये जास्त दिसून येतात. ओके. तर याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त ल्युकोट्राईन रिसेप्टर जे आहेत ते GQ टाईप आहेत. त्यासाठी ल्युकोट्राईन B4 चे वेगळे आहेत. ल्युकोट्राईन C4 आणि D4 चे जे आहेत त्यांना सिस्टेनिल ल्युकोट्राईन रिसेप्टर असं म्हणतात. ल्युकोट्राईन B4 चे रिसेप्टर जे आहे ल्युकोट्राईन 1, ल्युकोट्राईन 2, ते जर ऍक्टिव्हेट झाले ल्युकोट्राईन B4 ने तर ती किमोटॅक्सिस प्रोसेस इन्फ्लामेशन मधली होते. आपल्या दृष्टीने सिस्टेनिल ल्युकोट्राईन 1 रिसेप्टर जे आहेत ते महत्वाचे आहेत, कारण ते लंग्स मध्ये जास्त आहेत आणि अस्थमाच्या पॅथोफिजियोलॉजी मध्ये जे ल्युकोट्राईन आहे ते LT1 रिसेप्टरवर ऍक्ट होतो, सिस्टेनिल LT1, आणि ते इनहिबिट करणाऱ्या ड्रगची नावं तुमच्याशी मी डिस्कस केलेली आहेत. तर ठीक आहे. उद्याच्या आज आपण इथं थांबूया. ओके.